नमस्कार शेतकरी बंधूंनो, पर्यंत आपल्या कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवरती आपण भरपूर शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्या, चांगल्या पिकांचे प्लॉट पाहिले, त्यांनी मिळवलेलं भरघोस उत्पादन पाहिलं, त्यातून त्यांना चांगला नफाही मिळाला हे आपण दाखवलं. पण शेतकरी बंधूंनो, एखाद्या शेतकऱ्याची अपयशाची कथा आपण कधी पाहिली का? कथा म्हणण्यापेक्षा व्यथा. कारण त्या शेतकऱ्याने एखादं पीक लावलं, 2 ते 2.5 महिने किंवा 3 महिन्यापर्यंत त्याला एक पोटच्या पोरासारखं तो सांभाळतो. पण शेवटला जर असं समजलं की आपल्याला प्लॉट मधून 1 रुपया भेटणार नाही, त्याला संपूर्ण वाया. ही खरं वास्तव शेतकऱ्याचं. शेतकरी कर्जबाजारी कशामुळे होतो, तर त्या एखादं पीक जर फेल झालं तर पूर्णपणे त्यांचं पुढचा हंगामाचं गणित पूर्ण विस्कळीत होतं. ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का एक साधारण 20 गुंठ्याचा प्लॉट आहे झेंडूचा. 3 महिने त्या शेतकऱ्याने मेहनत केली. 3 महिन्यामध्ये त्या शेतकऱ्याला एक फुल सुद्धा मार्केटला गेलेलं नाही. या पिकावरती व्हायरस आला. व्हायरस येण्याचे कारण अनेक आहेत. कंटिन्यू सतत पाऊस पडत होता, त्याचप्रमाणे व्हरायटी असेल किंवा जमिनीचा कोणता प्रकार असेल, हे सगळं आहे. पण ही शेतकऱ्याची मेहनत कधी वाया जात नसते. तो खर्च करायला कुठे कमी पडत नाही. पण हीच व्यथा आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण नेहमी शेतकऱ्याची यशोगाथा दाखवतो. चांगलं पीक आलं, भरघोस उत्पादन मिळालं, बाजारभावही चांगले मिळाला आणि त्यातून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, हे आपण शेतकऱ्याला दाखवतो. पण शेतकऱ्याची दुसरी बाजू आपण कधी दाखवतो का? ती बाजू जिथे शेतकरी 2.5 ते 3 महिने कष्ट करतो, हजारो रुपये खर्च करतो, पिकाला पोटच्या पोरासारखं जपतो, पण शेवटी पिकच चांगले येत नाही. आज आपण अशा एका शेतकऱ्याच्या शेतात आलो आहोत. हा त्यांचा झेंडूचा प्लॉट आहे आणि या प्लॉटची परिस्थिती पाहिली तर खरंच मनाला वाईट वाटलं. कारण या शेतकऱ्याला एकही चांगलं फुल मिळालेलं नाही. 2.5 ते 3 महिन्यापूर्वी या शेतकऱ्याने खूप नियोजन करून झेंडूची लागवड केली. त्यामध्ये जमीन तयार केली, रोपं लावली, ड्रिपची व्यवस्था केली, खतं आणि औषधांचा खर्च केला आणि आज त्यानंतर रोज या पिकाची काळजी घेतली. कारण शेतकऱ्यासाठी हे फक्त पीक नसतं, हे त्याचं पुढचं उत्पन्नाचं गणित असतं. घरचा खर्च असतो, मुलांच्या शिक्षणाची आशा असते आणि पुढच्या हंगामाची तयारी असते. कारण ह्या पिकातून भेटलेलं उत्पन्न पुढच्या पिकासाठी वापरतो, असं हे शेतकऱ्याचं नियोजन असतं. पण निसर्गाचा अंतिम निर्णय आपल्या हातात नसतो. कधी पाऊस जास्त होतो, कधी पाऊस पडतच नाही, कधी अतिउष्णता होते, तर कधी हवामान बदलामुळे पिकावर परिणाम होतो आणि या सगळ्याचा फटका सगळ्यात आधी शेतकऱ्याला बसतो. आज तुम्ही या प्लॉटची अवस्था पाहू शकता. फुलं आहेत पण दर्जेदार नाहीत. पिकाची अवस्था अशी आहे की शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळणं कठीण झाले. आता एकदा या फुलामागचा खर्च समजून घेऊया. शेतकरी बंधूंनो, रोपाचा खर्च, जमीन तयार करण्याचा खर्च, त्यामध्ये ड्रिपचा खर्च, खतं असतील, औषधं असतील यांचा खर्च आणि त्यात मजुरी. 2.5 ते 3 महिने हे पीक सांभाळण्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो. हे सगळं मिळून या 20 गुंठे क्षेत्रासाठी जवळपास 30 ते 35 हजार रुपये खर्च या शेतकऱ्याचा झालेला आहे. म्हणजे 3 महिने फक्त मेहनतच केली नाही, तर हजारो रुपये या जमिनीमध्ये या शेतकऱ्याने गुंतवलेत. आता प्रश्न येतो, या सगळ्या खर्चातून शेतकऱ्याला काय मिळणार? आज बाजारात झेंडूचा भाव जवळपास 20 ते 30 रुपये किलो आहे. पण इथे खरी अडचण फक्त बाजारभावाची नाही. इथे विकण्यासाठी चांगलं उत्पादन तयार झालेलं नाही आणि म्हणूनच भाव 20 रुपये असो किंवा 100 रुपये असो, जर उत्पादनच मिळालं नाही तर शेतकऱ्याचा खर्च कसा निघणार? आपण नेहमीप्रमाणे अशा शेतकऱ्यांना भेटतो ज्याचं पीक चांगलं आले, ज्या शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळाले, त्याचप्रमाणे त्यांना चांगला बाजारभावही मिळाला. पण ज्या शेतकऱ्याचं पीक फसले, त्यांनी त्याचे पैसे खर्च केलेत, ज्याने 3 महिने मेहनत घेतली, पण शेवटी त्याच्या हातात अपेक्षा इतकं उत्पादन आलंच नाही. अपेक्षा इतकं म्हणण्यापेक्षा काहीच उत्पादन आले, त्याची कहाणी कोण सांगतं? म्हणून हा आजचा व्हिडिओ नफा दाखवण्यासाठी नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्याची दुसरी बाजू दाखवण्यासाठी. शेतकरी जेव्हा बी पेरतो,
तेव्हा तो फक्त बी पेरत नाही, तो एक आशा पेरतो. उत्पन्नाची आशा असते, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची आशा असते, पुढच्या हंगामासाठी पैसे उभे करण्याची आशा असते. पण कधी कधी ती आशाच पिकासोबत खराब होते. आजही या शेतकऱ्याने 2.5 ते 3 महिने कष्ट केलेले, जवळपास 30 ते 35 हजार रुपये खर्च त्यांना या 20 गुंठे क्षेत्रासाठी आले, पण त्याच्या हातात अपेक्षित इतकं उत्पादन आलेलं नाहीये. आणि हीच शेतीची खरी अनिश्चितता आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला एखादं सुंदर भरघोस पीक दिसलं तर त्या शेतकऱ्याचं कौतुक नक्की करा, पण त्याचबरोबर अशा खराब झालेल्या शेतांकडे एकदा पहा. कारण शेतकऱ्याची शेती कधी त्याला यश देते, तर कधी त्याच्याकडून सगळं काही घेऊन जाते. शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ सुद्धा फक्त झेंडू पिकाचा व्हिडिओ नाहीये. हा एका शेतकऱ्याच्या 2.5 ते 3 महिन्याच्या मेहनतीचा व्हिडिओ आहे. त्याच्या खर्चाचा आहे, त्याच्या अपेक्षेचा आहे आणि शेवटी आलेल्या अपयशाचं वास्तव. कारण शेतकऱ्याची फक्त यशोगाथा नाही, तर त्याचा संघर्षही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणूनच ही आहे शेतकऱ्याची खरी बाजू. धन्यवाद.